आश्वासनांची पूर्ती। नवापुरात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जोडीकडून विकास कामांचा धडाका, रस्ता दुरुस्तीला प्रारंभ। निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नवापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव व उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे या जोडीने शहरात विकास कामांचा जणू सपाटाच लावलाय। याचाच भाग म्हणून जुने आरटीओ चौक ते स्वर्गीय हेमलता वडवी यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरुस्ती व धूळमुक्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। धनलक्ष्मी पार्क परिसरात सुरू असलेल्या या डांबरीकरणाच्या कामाची नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नगरसेवक शिरीष प्रजापत, उर्मिला आगडे, अल्तमास खाटिक, प्रतिनिधी सैफ वोरा व सामाजिक कार्यकर्ते इरफान खाटिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी नगराध्यक्षांनी कामाचा उच्च दर्जा राखण्याचे व नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पाणी फवारणी करण्याचे कडक निर्देश ठेकेदाराला दिले। शहरातील प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून या कामामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। ही गतिमान कामे पाहून शहरात या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जोडीच्या कार्यतत्परतेची मोठी चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नमस्कार। आज रोजी नवापूर नगरपालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 6 जुन्या आरटीओ पासून आपल्या ज्या नवापूर नगरपालिकामध्ये एंट्री करतो, गावाची सुरुवात होते। रस्ता फार खराब झालेले तर ते खड्डे बुजण्याचं काम आजपासून मी उपनगराध्यक्ष साहेब आणि आमची सर्व नगरसेवकांची टीम इथं आज उपस्थित झालो। खड्डे बुजायचे काम चालू केलं। जागेवर येऊन रस्त्याचं काम कोणत्या क्वालिटीचं झालेलं आहे, कोणत्या क्वालिटीचं केलेलं आहे, त्याच्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजण्याचं काम कोणत्या पद्धतीनं होत आहे ते बघण्यासाठी आम्ही आलो आहे। तिथं स्वतः उपस्थित जागेवर राहून खडी आणि डांबरचं प्रमाण किती टाकलं जात आहे, कशा पद्धतीने करत आहे ते बघितलं। योग्य ते ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत आणि चांगलं काम करून घेत आहे। आजपासून गावातील खड्डे बुजण्याचं चालू केलं। येत्या 2 ते 3 दिवसात गावामधील जे खड्डे पडलेले आहेत ते सर्व बुजून लवकरात लवकर नागरिकांना ये जा करण्यासाठी चांगली सोय करतो आहोत। खड्डेमुक्त नवापूर आज करत आहोत। जे इलेक्शनच्या वेळेस आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्याचा मानस आणि प्रयास आमचा हा आजपासून चालू केलेला आहे। धन्यवाद।